विद्यार्थ्यांनो, सुप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न बघणार आहोत. क्वालिटी कंटेंट असणार आहेत. नक्की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलं? डॉक्टर आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले की न्यायमूर्ती म गो रानडे? तर सांगा, हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. तर शेतकऱ्यांचं आसूड हे जे पुस्तक आहे ते महात्मा फुले यांनी लिहिले. जर आपल्याला महात्मा फुले यांची इतरही पुस्तके येत असेल तर ती खाली कमेंट करायची आहेत. जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्याचा तुम्ही मॉक सराव करायचा आहे. स्वतः तो प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे आणि खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचे मूळ घराणे कोणत्या गावचे होते? कागल, टेंभू, हिंगणे की कडगुण? तर सांगा, महात्मा फुले यांचे मूळ घराणे कोणत्या गावचे होते? योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, कडगुण या गावचे होते. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला नाही? शेतकऱ्यांचा सूड, गुलामगिरी, विकार विलसित की ब्राह्मणांची कसब? तर या प्रश्नातून काय कव्हर होऊन जाईल? तर महात्मा फुलेंची पुस्तके कोणती हे आपल्याला कळेल. तर कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर विकार विलसित हा ग्रंथ लिहिला नाही. बाकीचे शेतकऱ्यांचा सूड, गुलामगिरी आणि ब्राह्मणांची कसब हे जे ग्रंथ आहेत ते महात्मा फुले यांचे आहेत. पुढील प्रश्न, लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केलं? मराठी, इंग्रजी, हिंदी की गुजराती? थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या, टिळकांनी मराठा हे जे वृत्तपत्र आहे ते इंग्रजी भाषेतून सुरू केलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. महात्मा कर्वेंनी महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ ही संस्था केव्हा स्थापन केली? ऑप्शन आहेत 1932, 1934, 1936 की 1944? तर महर्षी कर्वेंनी महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ ही जी संस्था आहे ती 1936 मध्ये सुरू केली किंवा स्थापना केली. पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी पुण्यामधील मुलींसाठी पहिली शाळा कुठे काढली? बुधवार पेठ, रास्ता पेठ, वेताळ पेठ की शनिवार पेठ? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, बुधवार पेठ या ठिकाणी शाळा सुरू केली. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या मृत्यूनंतर प्रेत दहनासाठी पुरचुंडीत 20 रुपये बांधून ठेवणारा समाजसुधारक कोण? ऑप्शन बघा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. तर हे जे समाजसुधारक आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ गणेश आगरकर. यानंतर पुढील प्रश्न, समता संघाची स्थापना महर्षी कर्वेंनी कोणत्या वर्षी केली? 1940, 42, 44 की 46? तर लक्षात घ्या, समता संघाची स्थापना ही महर्षी कर्वेंनी ऑप्शन क्रमांक 3, 1944 मध्ये केली आहे. पुढील प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विहोत्तेजक मंडळी ही संस्था केव्हा स्थापन केली? 1891, 1892, 1893 की 1894? तर याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन 3, 1893. पुढील प्रश्न, इसवी सन 1911 मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात डॅडॅशची पुन्हा स्थापना झाली. ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज की परमहंस सभा? आणि विद्यार्थी मित्रांनो, 2025 मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्हिडिओ जर आपल्याला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे. त्यामध्ये आपण 310 प्रश्न कव्हर केलेत. 2025 मधील जे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या सर्व आपण कव्हर केल्या आहेत. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ आवर्जून बघा, तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. आणि तसेच व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, सत्यशोधक समाज. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली? 11 मे 1888, 11 एप्रिल 1889, 11 मार्च 1890 की 11 फेब्रुवारी 1887? तर लक्षात घ्या, महात्मा फुले यांना महात्मा ही जी पदवी आहे ती 11 मे 1888 मध्ये देण्यात आली. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांना कोणत्या आजाराचा त्रास होता? क्षयरोग, मलेरिया, दमा की हृदयविकार? तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर यांना दमा या आजाराचा त्रास होता. यानंतर पुढील प्रश्न,
खालीलपैकी कोणती संस्था महर्षी कर्वे यांनी स्थापन केली नाही? महिला विद्यापीठ, आर्य धर्मसभा, निष्काम कर्ममठ की अनाथ बालिकाश्रम? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, आर्य धर्मसभा ही महर्षी कर्वेंनी स्थापन केली नाही. बाकीच्या जे आहेत महिला विद्यापीठ, निष्काम कर्ममठ आणि अनाथ बालिकाश्रम या ज्या संस्था आहेत त्या त्यांनी स्थापन केल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? म गो रानडे, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी की लोकमान्य टिळक? तर मराठी सत्तेचा उत्कर्ष हा जो ग्रंथ आहे तो आहे ऑप्शन 1 म गो रानडे यांचा. यानंतर पुढील प्रश्न. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? महर्षी धोंडो केशव कर्वे, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले की ताराबाई शिंदे? तर सांगा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला. यानंतर पुढील प्रश्न. हाडाचे शिक्षक, विद्वान प्राध्यापक व कर्तव्यदक्ष प्राचार्य असे उद्गार कोणत्या समाजसुधारकाबद्दल काढले जातात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल काढले जातात. पुढील प्रश्न बघूयात. इंग्रज राज्य उलटवून टाकण्याच्या हेतूने महात्मा फुलेंनी अस्पृश्य समाजातील कोणत्या व्यक्तीकडून दांडपट्टा नेमबाजीचे शिक्षण घेतले? ऑप्शन आहेत नारायण लोखंडे, हिरोजी फडके, उमाजी नाईक की लहुजी उस्ताद साळवी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 लहुजी उस्ताद साळवी. पुढील प्रश्न. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणत्या वर्षी देण्यात आला? तर हा देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक 4 1958 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. महात्मा फुले यांनी उच्च वर्णीयांत रूढ असलेल्या कोणत्या दुष्ट चालीविरुद्ध चळवळ उभारली? सतीची पद्धत, विधवा विवाह, बालहत्या की केशवपण? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 केशवपण. यानंतर पुढील प्रश्न. महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? जिजाबाई, सोयराबाई, पुतळादेवी की चिमणाबाई? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 चिमणाबाई. यानंतर पुढील प्रश्न. शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते? चौथे शिवाजी महाराज, दुसरे संभाजी महाराज, दुसरे शिवाजी महाराज की जयसिंगराव घाटगे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 चौथे शिवाजी महाराज. यानंतर पुढील प्रश्न. महात्मा फुले यांनी ईश्वरास कोणत्या नावाने संबोधले आहे? सृष्टिकर्ता, निर्मिक, तिन्ही जगाचा स्वामी की सर्वोच्च शक्ती? तर महात्मा फुले यांनी ईश्वरास ऑप्शन 2 निर्मिक या नावाने संबोधले आहे. पुढील प्रश्न. निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वेंनी केव्हा केली? 1909, 10, 11 की 12? तर लक्षात घ्या, निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वेंनी 1910 मध्ये केली आहे. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट. जर तुम्हाला आमचे एफर्ट्स जर कंटेंट आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून, त्यासोबत खाली थँक्यू कमेंट करून आणि व्हिडिओला हाईप करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. छोटी ॲक्टिव्हिटी आहे, परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय एकात्मता दिन, महाराष्ट्र दिन, सामाजिक न्याय दिन की कामगार दिन? तर याचं राईट आन्सर आहे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न. महात्मा फुलेंनी 1876 ते 1882 या कालावधीत कुठल्या नगरपालिकेचे ते सभासद होते? मुंबई, पुणे, कोल्हापूर की नगर? तर लक्षात घ्या, ते पुणे नगरपालिकेचे सभासद होते. यानंतर पुढील प्रश्न. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिले? विकार विलसित, शेतकऱ्यांचा आक्रोश, गुलामगिरीचे शस्त्र की तृतीय रत्न? तर हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच आपल्याला मुंबई उच्च न्यायालय याकरता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्लस प्रश्न
सोबत 300+ ऑनलाईन टेस्ट आणि सर्व ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केला आहे. प्राईज आहे 299. कंटेंट काय भेटणार हे आपल्या स्क्रीनवर आहेत. ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करावा लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नाशिक महानगरपालिका नॉन टेक्निकल मटेरियल 19,000+ प्रश्न. प्राईज आहे 499. ऑनलाईन टेस्ट भेटते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रश्न भेटत आहेत. माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम आणि इतर महत्त्वाचे सर्व कंटेंट तुम्हाला भेटत आहे, तर नक्की परचेस करा. याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर 14,000+ प्रश्न. ऑनलाईन टेस्ट 799 रुपयामध्ये देतोय. हे देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सोबत सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक हवी असेल तर 15,000+ प्रश्न विथ एक्सप्लेनेशन 499 प्राईज आहे. यामध्ये टेस्ट देखील दिल्या जात आहेत. सर्व कंटेंट हे इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. प्रत्येक सब्जेक्टवर किती क्वेश्चन असतील हे आपल्या स्क्रीनवर दिले आहेत. सोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 12,000 प्रश्न विथ एक्सप्लेनेशन, ऑनलाईन टेस्ट, नोट्स आणि फॉर्म्युला नोट्स यामध्ये प्रोव्हाइड केल्या जात आहेत. यापैकी कोणताही कोर्स परचेस करायचा असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करून परचेस करा. काही डाऊट जर असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा. जे आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून करंट अफेअरची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने होईल. आणि दररोज सकाळी 9 वाजता व्हिडिओ येत असतो, त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करा. आणि जुने व्हिडिओ बघितले नसेल तर लगेचच बघून घ्या. थँक्यू.